कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे देशभरामध्ये इंधनाचा तुटवडा जाणवत आहे। त्याचाच फटका कोपरगाव शहरातील तसेच तालुक्यातील पेट्रोल पंपांना बसला असून अनेक पेट्रोल पंप बंद असल्याच्या स्थितीमध्ये पेट्रोल शिल्लक नसल्याचे बोर्ड त्या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र शहरातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल शिल्लक नसल्याचे बोर्ड लागल्याचे आपण पाहावयास मिळत आहे। मात्र कोपरगाव शहरातील सोसायटी पेट्रोल पंप हा चालू असून सध्या इथे इंधन पुरवठा चालू आहे। मात्र आपण दृश्यामध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी पेट्रोल घेण्यासाठी, डिझेल भरण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि यातूनच वादाचे प्रकार घडत आहे। इंधन दरवाढीचे फटका सामान्य नागरिकांना बसत असतानाच या ठिकाणी इंधन तुटवडा जाणवल्यामुळे त्याचाही नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। नंबर अर्धा तास झाली गाडी येईल 8 वाजता म्हणजे बोलत नाही म्हणजे नाही तर पाणी वाजायचं पैसे देऊ राहिला आणि कवडी देऊ राहिलो बरं आम्ही पैसे देत नाही तुम्हाला फुकट देऊ राहिले तुम्ही काही गरजच नाही ना बोललो तर मग बोला ड्रम आहे सारे सकाळची लावले ड्रम आमच्या गाडी उभी मागून बॅलर घेऊन आले आम्ही काय आजच डिझेल शेतकऱ्याला चालू करा 5 लिटर डिझेल घेतो शेतकऱ्यासाठी करा ना मामा 8:30 वाजता उभं आहे आम्ही शेतकरी आम्ही ड्रम घेऊन 5 लिटर एक एकाला ड्रम देऊ राहिले शेतकरी साडे सकाळची 35 लिटरचे ड्रम घेऊन उभी आहे का शेतीसाठी 50 लिटरचे बॅलन्स करून राहिले मी काय म्हणतो यांना बोला विचारा यांना चालू अजून ड्रम आणणं होय ना ड्रम घेऊन आपण पाहू शकता या ठिकाणी आपण यांच्या प्रतिक्रिया घेऊया। आपण इकडं आपण या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी आला आहात, कधीपासून आहात या ठिकाणी आणि काय परिस्थिती आहे? आम्ही साधारण 1.5-2 तासापासून आहे उन्हामध्ये थांबलेला आहे। आताच एक गाडी इथं लागलेली आहे की ती गाडी एसी लावून ते डिझेल भरण्यासाठी आले। शेतकऱ्यावर भीषण संकट आलेलं आहे आणि ज्याला गरज आहे तेवढं डिझेल घेतलं पाहिजे। लोक विनाकारण घरच्या लोकांना इथं आणून आरेरावी करताय आणि सगळ्यांनाच तंग करताय। असं केलं नाही पाहिजे। नागरिकांनी संयम ठेवला पाहिजे, प्रशासनाला मदत केली पाहिजे आपण आणि पहिलं शेतकऱ्याला डिझेल दिलं पाहिजे। नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना दृश्यामध्ये पाहू शकता आपण इकडे पाहिलं तर अनेक बॅरल या ठिकाणी शेतकरी नागरिक घेऊन आलेले आहेत। मोठी रांग या ठिकाणी पाहू शकता आपण। ड्रम, कॅन हे सर्व गोष्टी घेऊन शेतकरी या ठिकाणी पोहोचलेले आहे। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? खूप हाल आहे, शेतीचे काम करता येईना आणि कुठलंच काम होईना डिझेल वाजून, अंगारटी नाही, काही नाही, काहीच नाही। कधीपासून आला? आता 1 हप्त्यापासून हा त्रास चालू आहे।
नाही, आज सकाळी कधीपासून नंबर आता मला 2.5 तास झाले मी उभा आहे लाईन मध्ये. ओके, नक्की 2.5 तासापासून या ठिकाणी रांगेत उभे. या ठिकाणी काही शेतकरी दिसत आहे, काय सांगाल? काय नाही, 5 लिटरच्या साठी आम्ही आहे ना सकाळपासून 7 वाजेपासून उभे आहेत. काय परिस्थिती तुम्ही पाहता या ठिकाणी, काय परिस्थिती उद्भवते? भरपूर कठीण परिस्थिती आहे. इथं ऊन आता घ्या ना, घेतला का नंबर? हो, बोला हो तुम्ही. या इथे भरपूर डिझेल पेक्षा त्यांना फोन महत्वाचा आहे. इथं शेतकऱ्याचे शेतीचे काम चालू झालेले आहे. डिझेलचा तुटवडा भासत आहे तिथं कोपरगाव मध्ये. तरी त्याला शेतकऱ्यांनी त्वरित काहीतरी व्यवस्था करावी ही नम्र विनंती. काय सांगाल, काय परिस्थिती सकाळपासून या ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा जाणवतोय, डिझेलचा तुटवडा जाणवतोय? ज्यावेळेस अशी परिस्थिती समजली, मी या ठिकाणी आलो, आपण बघितलं असेल की या ठिकाणी बॅरल ठेवून या ज्या रांगा आहे हे शेतकरी आहे आपले कोपरगावातले, आणि यांचे ट्रॅक्टर बिगर डिझेल विना शेतामध्ये उभे आहे. ही देशाच्या दृष्टीने एक संकटाची नांदी आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की भविष्यामध्ये यापेक्षाही अधिक आपल्याला तीव्र टंचाईला सामोरे जावं लागू शकतं. लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आपण डिझेल पेट्रोल याची जितकी शक्य होईल, हे बघा शेवट आपण म्हणतो की हे सगळे साधनं आपल्याला जीवनावश्यक होऊन गेलेली, पण हे करताना जितकी शक्य होईल तेवढी जर बचत केली तर निश्चितपणे आपल्याला सर्वांना म्हणजे आर्थिक झळही कमी बसल. जी आवश्यकता जिथं डिझेलची आहे पेट्रोलची आहे तेवढंच आपण खरेदी केलं पाहिजे. एसी सुरू ठेवून ठीक आहे. या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहू शकता अनेक शेतकरी सकाळपासून 2 ते 3 तासापासून रांगा लावून उभे आहेत. मात्र त्यांचा असा आक्षेप आहे की या ठिकाणी बॅरल देखील भरण्यात येत आहे, मोठमोठ्या गाड्यांमध्ये देखील डिझेल भरण्यात येत आहे. 500 लिटरचे कॅन देखील बॅरल या ठिकाणी भरून देण्यात आलेले आहे. काय परिस्थिती आहे? खूप अवघड परिस्थिती झालेली आहे कोपरगाव मध्ये डिझेल टंचाई आल्यामुळं. आमच्या नांगरट्या सगळ्या बंद झालेल्या. वावरामध्ये पाऊस पडला तर नांगरटी करायची कशी साहेब आम्ही? त्याच्या प्रशासनाने ठोक पुरावा करावा असे नम्र विनंती. नक्कीच या ठिकाणी अनेक वाद उपळून येत आहेत. 500 लिटरचे डिझेलचे बॅरल तुम्ही भरून देऊ नका. शेतकऱ्यांचे जे सकाळपासून नम्राला उभे आहेत त्यांना या ठिकाणी तुम्ही डिझेलचा नम्राने द्या, अशीच नागरिक या ठिकाणी विनंती करीत आहे. पोलीस प्रशासन देखील वाद उपळल्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते बघत आहेत का व्यवस्थित सुरळीत इंधन पुरवठा कसा करण्यात येईल यासाठी ते लक्ष ठेवून आहेत. काय परिस्थिती सध्या तुम्ही कधी आल्या, कुठून आला? 1-1.5 तास झाला मला उभं राहून. चालू आहे, नंबर चालू आहे. साहेब लोक बघताय 5-5, 10-10 देत आहे. सगळ्यांना मिळालं पाहिजे, बाकी काय. सर नमस्ते, काय परिस्थिती आहे आजची? तुफान गर्दी आहे आणि आपल्याकडे मुबलक माल आहे, त्याच्यामुळे काय घाबरून जायचं काही कारण नाही. तरी आपण पुऱ्या तालुक्याला पुरं पडेल असं मला काही वाटत नाही. 17,000 डिझेल आहे आपल्याकडे. आता सध्याला 17,000 डिझेल आहे. मात्र सकाळपासून या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचा आक्षेप आहे का मोठमोठे बॅरल भरण्यात येत आहे. 500 लिटरचे जे जेसीपी असेल, क्रेन असेल, व्यावसायिक दृष्टिकोनातून 500 लिटरचं डिझेल देण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना ताटकळत उभं ठेवण्यात येत आहे. ते नेहमीचे गिऱ्हाईक आहे, त्यांना तेवढं लागतं आणि ते 2 दिवसापासून चक्र मारताय म्हणून त्यांना ते देण्यात आलं. आणि जे ड्रमवाले नंतर आले तरी आपण त्यांना देतोय. सगळं ते थांबवलेले बाकीचे जेसीबी डंपर सगळं. आता पेट्रोलचा साठा कधीपर्यंत पुरेल आणि डिझेलचा कधीपर्यंत पुरेल, काय परिस्थिती? पेट्रोल फार थोडं आहे, 5,000च आहे, ते संपून जाईल लवकर, पण डिझेल पुरू शकतं आज संध्याकाळपर्यंत. आणि यानंतरचे कसे परिस्थिती असणार आहे? कधी गाडी येणार आहे, कधी आपला साठा मुबलक होऊ शकतो, काय सांगते? आम्ही कंपनीला पैसे पाठवलेले आहेत, कंपनीचं काम आहे पाठवायचं. निश्चित अशी वेळ नाही, निश्चित वेळ नाही सांगतो. नक्कीच या ठिकाणी पेट्रोल पंपाचे जे मॅनेजर आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी पेट्रोल आजचं दुपारपर्यंत पुरेल. 5,000 लिटर पेट्रोल शिल्लक आहे, ते दुपारपर्यंत पुरेल आणि डिझेल मात्र आज रात्रीपर्यंत पुरेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे. एकमेव हाच पंप कोपरगाव शहरामध्ये चालू असल्या कारणाने अनेक नागरिकांची झुंबड डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि यामध्ये वाद देखील उपळून येत आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक डिझेल साठा किंवा पेट्रोल साठा करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. डिझेल भरण्यासाठी आपण पाहू शकता नगर मनमाड महामार्गावर मोठी रांग लागल्याचे पाहत आहे. जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत ही रांग आली आहे.
मात्र त्याच ठिकाणी पेट्रोल पंपावर अनेक शेतकऱ्यांचे डिझेल कॅन भरणं देखील चालू आहे. आपण या ठिकाणी काही प्रवासी आहेत त्यांना विचारूया. काका कुठून आले? आम्ही चांदोडून आलो. कधीपासून लाईनीमध्ये उभे आहेत? 2 तास झाले आम्हाला. येताना कुठं डिझेल पंप वगैरे काही चालू होतं का? नाही कुठंच नाही, कुठं तेच संपलेलं सगळं पंपावरती. या ठिकाणी तुम्हाला डिझेल भरण्याशिवाय पर्याय नाही. हो, डिझेल भरण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. पुढे जायचं काय नेवाशाला. परिस्थिती एकंदरीत? परिस्थिती काय आता, अशी परेशानी होती आम्हाला प्रवासामध्ये. लहान मुलगी पण आहे वाटतं मागे. लहान मुलगी पण आजारी आहे ना. ती आजारी मुलगी आहे. नेवाशाला घेऊन चाल दवाखान्यामध्ये. पुढे चालले नेवासा दवाखान्याची कामं झाली. हो. हा, दवाखान्याच्या कामासाठी. किती तास झाले? आम्हाला 2 तास झाले. 2 तासापासून या ठिकाणी हे गाडीमध्ये बसले आहे. डिझेल कुठंच त्यांना भेटत नाही आणि ह्या पंपवर चालू आहे. मात्र ते या ठिकाणी 2 तासापासून लाईनीमध्ये उभे आहेत. मात्र अजून त्यांना 2 तास तरी लागू शकतात. आपण पाहू शकता लहान मुलगी देखील आहे, दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे तिला. परिस्थिती बिकट आहे. अनेक पंप बंद झालेले आहे, बंद अवस्थेत आहे. इंधनाचा अपुरा साठा असल्या कारणाने बंद आहे. लांबच लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता गोंधळाचं चित्र निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये संभ्रम आहे. आज उद्या पेट्रोल भेटतं का नाही, डिझेल भेटतं का नाही, या कारणास्तव अनेक जण अनावश्यक साठा या ठिकाणी करून देखील ठेवत आहेत. व्यावसायिकांचे देखील 500-500 लिटरचे बॅरल या ठिकाणी भरण्यात आल्याचे सांगण्यात येत होतं. असे अनावश्यक पुरवठा या ठिकाणी झाला नाही पाहिजे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. आवश्यक असेल तरच इंधन भरा, साठा करू नका, अशीच सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज साठी योगेश डोके, कोपरगाव. कुठून आले तुम्ही? कुठे चालले? ते डिझेल संपलंय. मालखेड्यावर आलो. डिझेल इथंच नंबर लागेल. 100-150 गाड्या 1-1.5 घंट्यात मुंबई. माग गाडी लग्नाला माणसं घेऊन जातो. परिस्थिती लय अवघड आहे. कुठंच नव्हतं का तुम्हाला? कुठं कुठंच नाही, डिझेलच नाही कुठं. डायरेक्ट या पंपावर काय तर 150 गाड्या उभ्या आहेत. मोठे मोठे ट्रम बी लोकांनी लावलेली. गाड्या बी 150-200 गाड्या आहे पुढं. आता लग्न कितीच आहे? कुठे जायचं लागणार? श्रीरामपूरला जायचं लग्नाला. सापडेल का? काय अंदाज नाही आता. काय आता अवघड आहे ना. पुढं जायचं तर डिझेल संपल गाडीचं. लोटायची पंचायत होईल, त्याच्यामुळे थांबावं लागलं. काय करणार? काय परिस्थिती? तुम्ही काय बोलशाल? काय आता नंबर जेवढे आहे. आता लग्न जायला म्हणजे लग्न सापडत नाही सापडत आम्हाला. मग काय सांगते ना मी आता. आधी लगीन डिझेलचं आहे का? डिझेलच लगीन राहील आधी. तर लगन नाही तर लगन नाही. आता डिझेल भेटतं. आमची गाडी दूध वाहतूक करणारी गाडी असून अत्यावश्यक सेवेत चालते, तरी आम्हाला पंपवाले म्हणतात तुम्ही तहसीलचे लेटर घेऊन या, त्यावेळेस आम्ही तुम्हाला टाक्या फुल करून देऊ. आता आम्ही तहसीलचे लेटर पाहायला गेल्यावर हे गाड्या कधी भरायच्या? आम्हाला सरकारने सांगितलेलं आहे अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना डिझेल थांबवू नका, तरी आम्हाला 1500चं डिझेल देत आहे. कुठली गाडी? गाडी कोपरगावची. किती वेळ लागला? 2.5 तास. हा? 2.5 तास. कधी आले ते? 9:30 दरम्यान उभा आहे. काय परिस्थिती काय वाटती? अवघड आहे परिस्थिती. शेतकरी अडचणीत येऊ राहिले. शेतकऱ्यांचे कामं चालू आहे. शेतकरी अडचणीत येऊ राहिले. शेतकऱ्यांना डिझेल पाहिजे. बोला. 200 लिटर टाक्या भरून चाललं तर व्यापाऱ्याला डिझेल देऊ राहिले, शेतकऱ्याला डिझेल नाही. बरेच शेतकऱ्यांनी कामं धंदे कच करायची. शेतीचे कामं चालू झालेलं आहे आणि डिझेलचा तुटवडा भासत आहे इथं. त्यामुळे सर्व पेट्रोल पंपवाल्यांनी शेतकऱ्याला प्राधान्य द्यावं.
मला बसायचं का काय आजचे दिन मोदीचे आजचे दिन आजचे दिन आ गए मी पाठी 4 वाजेपासून पाठी 4 मॅनेजर साहेब तुम्ही काहीतरी मला काही नाही गाडीच येऊन धामेले गावात हो बस बस आपलं काढ जरा काळमध्ये काय करायचं हे मोठे गाडी सकाळपासून आलेले काय सांगायला पाहिजे ट्रॅक्टर उभे आमचे खोकलंड आल्याला 500 रुपये डिझेल दिले त्यांनी आता एवढे निघून गेले एवढे उभे छोटे मोठे काढून द्यायचे शेतकरी काढून द्यायचे ना लिमिट आहे लिमिट काय जेवढं लागेल तेवढं तुमच्या डबल डिझेल आहे का आहे ना जमणार हे पाणी गाडी पाटलाची गाडी लावायच्या टायमाला हे ड्रम होते की आम्ही इथं ड्रमला लाईनला होतं 2 मिनिट एवढं झालं तुम्हाला 2 मिनिट तुम्हाला देतो ना एवढं झाल्यावर दादा किती टाइम थांबायचं एवढं सांगा बरं सांगा फक्त 2 मिनिट टिंबर झालं का ते झालं आता लाईन सोडून तिकडं मध्ये 5 लिटर काय त्यांचे काय त्यांचे तुम्ही टाका केले ना आपल्या गाडीवाला डिझेल भरतो गाडीतून 10 ड्रम करतो ते बारीकडे काय झालं सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.